हाय हॅलो ताईंनो नमस्कार. मी तुम्हाला आज पत्ताकोबीचे पकोडे बनवून दाखवणार आहे. मी त्यासाठी बेसन पीठ घेतलं, जिरे घेतले, लसूण घेतला आणि अर्धी पत्ताकोबी कापून घेतली, 2 कांदे घेतले, 2 हिरवी मिरची घेतली आणि कोथिंबीर घेतलं. मी चवीनुसार मीठ घेतलं, थोडीशी 1 चमच हळद घेतली आणि सगळं मिश्रण करून घेतलं. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय. एक चमच हळद, एक चमच हळद, चवीपुरतं मीठ आणि थोडंसं कोणी लाल तिखट टाकतं, कोणी टाकत नाही. तुम्ही पण माझ्या पद्धतीने एकदा असेच पकोडे करून बघा ताईंनो, तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय. मी आज पत्ताकोबीचे पकोडे बनवत आहे. माझ्या पद्धतीने करून बघा, खूप छान लागते. माझे व्हिडिओ आवडत असलं तर लाईक कर जा, सबस्क्राईब कर जा, शेअर कर जा. मी आता हे बघा असं याचे हे करून घेतलं. जास्त पातळ बी नाही तिंबायचं, जास्त घट्ट बी नाही तिंबायचं, थोडं मीडियम तिंबायचं. हे बघा ताईंनो किती छान मिश्रण करून घेतलं. तुम्ही पण एकदा नक्की माझ्या पद्धतीने पत्ताकोबीचे पकोडे करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय. शेवटपर्यंत बघा. माझी व्हिडिओ आवडत असले तर शेअर कर जा, लाईक कर जा, सबस्क्राईब कर जा. कसे झाले भजे काव्या? छान झाले. कशाचे माहिती का तुला? नाही. पत्ताकोबीचे पकोडे. हो, मला खूप आवडता. हे बघा मी बनवले हे पत्ताकोबीचे पकोडे. किती भारी तळले. थोडे लालसर तळलेले ना, त्याची टेस्ट खूप छान लागते. तुझा एक सुद्धा भाजा फुटला नाही. बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत